संत शेख मोहम्मद हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. जे समाज माध्यमावरती ज्या पद्धतीने पोस्ट करण्यात आली, ती शेख मोहम्मद महाराज यांची प्रतिमा मलिन करणारी तर आहेच आहे, श्रद्धाभाव बाळगणारे जे भक्तगण आहेत त्यांच्या भावना दुखावणारेही आहेत. आणि यांच्यासारखे जे लोक आहेत ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून आपण जतन केलं पाहिजे, ते सांभाळलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. संत शेख मोहम्मद महाराज यांच्याविषयी अलीकडेच समाज माध्यमावरती आक्षेपार्ह असे पोस्ट करण्यात आलेली आहे. आणि या निमित्ताने संत शेख मोहम्मद हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. अर्थात जे समाज माध्यमावरती ज्या पद्धतीने पोस्ट करण्यात आली, ती शेख मोहम्मद महाराज यांची प्रतिमा मलिन करणारी तर आहेच आहे, त्याशिवाय त्यांच्या व्यक्तित्वाकडे, कार्याकडे आस्थेने पाहणारे, श्रद्धाभाव बाळगणारे जे भक्तगण आहेत त्यांच्या भावना दुखावणारेही आहेत. आणि हे जे एक प्रकारचं कट आणि कारस्थान आहे, ते गेले काही महिने यानं त्या पद्धतीने आपल्याला अनुभवायला येत आहे. एकूणच भारतामध्ये विशेषतः जे भारत सर्व अनेक धर्मीय आहे, बहुधर्मीय आहे, सांस्कृतिकता इथे आहे आणि एक प्रकारची गंगा जमुनी संस्कृती या ठिकाणी आहे. याला गालबोट लावणं, इथला सलोखा, सद्भाव, सामंजस्य, एकात्मता यालाच छेद देणं, अशा प्रकारची मानसिकता काही समाजकंठक बाळगून आहेत. आणि त्यामुळे हे वातावरण दूषित करणं, विशिष्ट धर्म समुदायाच्या बाबतीमध्ये द्वेष पसरवणं, हा या पाठीमागचा हेतू आहे. परंतु मला असं वाटतं की एकात्मतेची, सलोख्याची, भिन्न धर्मीय सांस्कृतिक परंपरेची जी इथे एक वीण आहे, ते या पद्धतीने उस्कटवून लावणं हे तसं शक्य नाही. एक चांगली गोष्ट झालेली आहे की इंदापूर येथे पोलिसांनी ही केस नोंदवून घेतलेली आहे आणि गुन्हा नोंदवलेला आहे. इथं हे एवढ्यापुरतं ते भागणार नाही. तर अशा प्रकारांना आळा कसा घालायचा या बाबतीत सुद्धा काही कठोर निर्णय घ्यायला पाहिजेत. आणि देशातील, समाजातील धार्मिक सलोखा, शांतता यापुढे आव्हानं निर्माण केले जाणार नाहीत, द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जाणार नाही, याकडे कर्तव्य दक्षतेने, तत्परतेने पाहायला पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे हे संत मोहम्मद शेख कोण आहेत याविषयी थोडीशी माहिती आपण घेतली पाहिजे. आपल्याकडे जो एक सुफी आणि भक्ती परंपरा आहे, वारकरी संप्रदाय आहे, या संप्रदायाला नुसतं जपणूक नाही तर ते वाढवण्यासाठी, संवर्धित करण्यासाठी योगदान देणारे अनेक मुस्लिम संत सुद्धा आहेत, महिलाही आहेत. संत जैतूनबी यांच्यासारखे काही उदाहरणं आहेत की ज्या दिंडीच्या दरम्यान वारी करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यूही आलं. अनेक लोक आहेत.
यातील आज संत शेख मोहम्मद यांच्याविषयी माहिती घेण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी इथे सांगावीशी वाटते, ती अशी की समाज हा जरी स्थितीप्रिय असला, स्थितीप्रियता हे समाजाचं वैशिष्ट्य जरी असलं, तरी प्रगतिशीलता हे समाजाचा एक अविभाज्य असा भाग असतो आणि अशा प्रकारची प्रगती ही समाजात सातत्याने होत असते. समाजात तत्कालीन समाजाच्या मर्यादा असतात, काही आस्था असतात, आदर्शही असतात आणि त्याचबरोबर त्या समाजाच्या काही बौद्धिक मर्यादा असतात. आडमुठेपणाही असतो आणि समंजसपणाही असतो आणि यातून एक प्रकारची सामाजिक उत्क्रांती होत असते. आणि या उत्क्रांतीच्या किंवा प्रबोधनाच्या कार्यात संतांचं, साहित्यिकांचं, विचारवंतांचं, प्रबोधकांचं त्या काळामध्ये योगदान असतं. भले त्यांना संघर्ष करावा लागलेला असला तरी ते एक मोठं योगदान असतं, हे आपण मान्य करायला पाहिजे. हेही खरं आहे की एकेकाळच्या श्रद्धा या नंतरच्या अंधश्रद्धा होऊ शकतात. पण हा जो यातला जो भाग आहे तो काल सुसंगत ठेवणं, ती प्रगल्भता दाखवणं हे आपल्या त्या समाजाचं एक कर्तव्याचा भाग असतो. विविधता असते, तशीच विषमता सुद्धा असते आणि या सगळ्या गोष्टी कालाच्या एका कसोटीमध्ये ते उतरून कसं घ्यायचं हे ठरवायचं असतं. आपल्याकडे आध्यात्मिक स्वरूपाची ही मानवता असते आणि पुढे जाऊन त्याला वैज्ञानिक मानवतेचंही स्वरूप आलेलं असतं. या सगळ्या कसोट्या ज्या आहेत त्या कसोट्या काळानुरूप ठरत असतात. एक मात्र खरं आहे की कुठलाही समाज हा एक संघ, एक विचारी, एक भाषिक, एक संस्कृतीचा असं असूच शकत नाही. त्या समाजामध्ये किंवा धर्मसमूहामध्ये सुद्धा बहुवैचारिकता असते, बहुसांस्कृतिकता असते, बहुश्रद्धास्थाने सुद्धा असू शकतात. हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. पण जेव्हा आपण मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये बोलत असतो तेव्हा असा एक गैरसमज आहे, अपसमज आहे की सर्व मुस्लिम समुदाय एक सारखाच आहे. वास्तव यापेक्षा वेगळं आहे. भारतातच आपण पाहिलं तर केवळ शिया आणि सुन्नीच नाही, तर सुन्नीमध्ये जे भारतामध्ये 85% पेक्षा जास्त सुन्नी समुदाय आहे, त्यांच्यामध्ये सुफी संत परंपरा मानणारा बरेलवी गट आहे. तसाच तबलिकी विचार मानणारा देवबंदी सुद्धा आहे. जसं तबलिकी आहे समाज आहे, तसं मुस्लिम सत्यशोधक सारखी विचारधारा मानणारे सुद्धा समाजाचा एक भाग आहे. आणि म्हणून विशिष्ट समाज म्हणजे तो त्याच वैशिष्ट्याचा, श्रद्धांचा, विचारांचा, परंपरांचा स्वीकार करणारा आहे असं मानण्याची काहीही गरज नाही. पण झालंय काय की अलीकडच्या काळामध्ये इस्लाम असेल किंवा मुस्लिम समाज असेल यांच्याविषयी अनेक पद्धतीने गैरसमज पसरवणे, कालबाह्य झालेल्या गोष्टींना उजाळा देणं, म्हणजे शिळ्या कढीला पुन्हा नवी फोडणी देणं, असे प्रकार होताना दिसत आहेत. की उदाहरणार्थ मला अशी याची कल्पना आहे की मुस्लिम समाजात वावरत असताना जे सुशिक्षित तरुण मुलं आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं की अल तकिया हे प्रकार काय आहे, तर 100 तरुण मुलांना हा प्रश्न विचारला तर 1 किंवा 2 सुद्धा
तरुणांना याचं उत्तर देता येणार नाही. किंवा मुस्लिम तरुणांना गजवाये हिंद हा प्रकार काय आहे असं विचारलं तर तुमच्या पदरी निराशा येईल, कारण त्यांना याचंही उत्तर देता येणार नाही. परंतु काही हिंदुत्ववादी तरुण आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, त्यांनी मात्र हे गजवाये हिंद हे कसं वास्तव आहे, अल-तकिया सारख्या गोष्टी कशा होत आहेत, याचं इतक्या प्रमाणात वापर केलेला आहे की मुस्लिमांनाच एक प्रकारे या गोष्टी हिंदुत्ववाद्यांच्याकडून शिकाव्या लागतायत की काय, अशी एक स्थिती निर्माण झालेली आहे. आता मी या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचे, धार्मिक एकतेचे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे संत शेख मोहम्मद यांच्याविषयी थोडस मी बोलणार आहे, की ज्यांना राम भक्त कबीराचा अवतार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि वारकरी विचारधारेची परंपरा ज्यांनी पुढे चालवली, त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातले काही त्यांचे भक्त आहेत. आपल्या समाजामध्ये असंही एक आपल्याला कल्पना आहे की जशी एक भक्ती परंपरा आहे, भागवत धर्माची शिकवण आहे, सुफी परंपरा आहे, या सगळ्यांचं मानवतावादी सार एकत्र करून ते आपल्या कृतीत आणि विचारात आणून समाजापुढे काही वेगळा आदर्श दाखवण्याचे जे प्रयत्न झाले, त्या प्रयत्नामध्ये संत शेख मोहम्मद यांचे प्रयत्न फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून हे इतके महत्वाचे आहे, त्यांचं कार्य याची दखल केवळ औरंगजेबाने घेतली नाही. औरंगजेब त्यांना भेटले, समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि कितीतरी एकर जमीन त्यांनी दान दिलेली होती. नुसते औरंगजेब नाही, मालोजीराव भोसले सुद्धा संत शेख मोहम्मदांना भेटलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांना गुरुचं स्थान दिलेलं आहे आणि जमीन त्यांना दिलेली आहे. कारण हे केवळ एका विशिष्ट धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते कधी जगले नाहीत, तर मानवतावादी विचार, हिंदू मुस्लिम ऐक्याचा विचार घेऊन ते जगलेले आहेत. आणि आपल्याकडे अगदी विशेषतः हिंदुत्ववादी सुद्धा ज्यांना मानतात का अधिक मानतात, ते संत रामदास स्वामींनी सुद्धा संत शेख मोहम्मद महाराजांच्या विषयी असं म्हटलेलं आहे की संत रामदास स्वामी असं म्हणतात की शेख मोहम्मद, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, तुमच्या चरणांची धूळ मी माझ्या मस्तकी धारण करतो, असं म्हणणारे संत रामदास स्वामी आहेत. अशी मान्यता असणाऱ्या संतांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीची विकृत भाषा समाज माध्यमात वापरण्यात आलेली आहे, जो मुलामा त्याला देण्यात आलेला आहे, ही द्वेषाची भाषा अलीकडे वाढते, हे खरं म्हणजे दुर्दैवी म्हणायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने नामयाचा तुका, ज्ञानाचा एका, तसं कबीराचा शेखा, शेख मोहम्मद म्हणजे कबीराचा भक्त विचार मांडणारा असं शेख मोहम्मद या महाराज, ज्यांना बाबाई म्हणतात, त्यांची ख्याती होती. आणि श्रीगोंदा या ठिकाणी त्यांचं कार्य आहे, त्या ठिकाणी समाधी आहे. आणि त्यांच्या समाधीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांची संजीवन समाधी, तिथे त्यांच्या पत्नीची सुद्धा समाधी आहे. म्हणजे पती पत्नी यांचं मंदिर आहे. आता हिंदू बांधव त्याला मंदिर म्हणतात, मुस्लिम त्याला दर्गा म्हणतात. आणि हे हिंदू मुस्लिम आणि त्यांचे गुरु जे चांद बोदले महाराज म्हणतात, त्यांची सुद्धा प्रतिकात्मक समाधी त्या मंदिराच्या तिथे आहे. हे श्रीगोंद्यातले भाग. त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्यांनी लिहिलेलं योग संग्राम
संत शेख मोहम्मद यांनी जो योग संग्राम ग्रंथ लिहिला, त्याची पारायण केली जातात. असा भक्तिमय हिंदू मुस्लिम एकतेचा जो एक संदेश आहे, जे एक वातावरण आहे, त्या वातावरणाला गालबोट लावणं, त्याला छेद देणं, असं एक कृत्य अलीकडे झालेलं आहे. ही एक फार मोठी दुर्दैवी घटना म्हणता येईल. श्रीगोंद्याचं आपल्याला वैशिष्ट्य माहिती आहे, की जे भीमा आणि घोड नदीच्या सानिध्यात आहे आणि या समाधीला, या दर्गाला किंवा याला काही लोक मठही म्हणत असतील, भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरीलच नाही, तर परदेशातून सुद्धा अभ्यासक येतात, अभ्यास करतात आणि हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा हा जो भाग आहे, तो अभ्यासतात. हे खरं म्हणजे आमच्यासाठी एक गौरवास्पद आहे, अभिमानास्पद आहे. पण काहींच्या डोळ्यामध्ये हे का खपत असावं, हे सांगायला थोडीशी अडचण आहे. म्हणून संत मोहम्मद यांनी जे ग्रंथ लिहिले, ज्यामध्ये योग संग्राम आहे, त्यामध्ये पवन विजय नावाचं ग्रंथ आहे, निष्कलंक प्रबोध नावाचाही ग्रंथ आहे, की हे सगळं ग्रामदैवत तिथले जे म्हणून त्यांना स्वीकारलेलं आहे, अशांच्या विषयी नामुष्की करणारं, त्यांच्याविषयी मीठ कालवणारं असं जे वातावरण अलीकडे करण्याचा प्रयत्न होतोय, ते खरोखरच क्लेशकारक आहेत. शेख मोहम्मदांनी अभंग केलेले आहेत, कीर्तनं केलेली आहेत आणि हे सगळं करत असताना म्हणजे पंढरपूरच्या वारी ते करत होते. संत तुकाराम महाराजांशी त्यांची मैत्री होती. हा सगळा जो इतिहास आहे त्यांचा, तो वारकरी संप्रदायासाठी महत्वाचा आहेच आहे. सुफी संप्रदाय, भागवत धर्माची पताका हे एकत्र करून जगण्याची एक संस्कृती आहे. भले यामधल्या काही गोष्टी आज कालबाह्य वाटू शकतात काही लोकांच्या दृष्टीने, पण त्याचा जो उद्देश आहे, जो मानवतावादी उद्देश आहे, तो आपण काळाच्या याच्यामध्ये जपला पाहिजे, तो टिकवला पाहिजे. आता मी जे अंधश्रद्धेचा जो भाग म्हटला, तो अशा काही आख्यायिका त्या काळाच्या नुसार निर्माण होत असतात, की जसं संत तुकाराम महाराजांचं कीर्तन करताना हे इकडे श्रीगोंद्यात असताना त्यांना जाणीव झाली, की त्यांच्या मंडपाला आग लागलेली आहे आणि यांना दिसल्यानंतर यांनी काही इकडे प्रयत्न केले, तिकडची आग विझली वगैरे. या गोष्टी थोड्या चमत्काराच्या वाटू शकतील किंवा अशा अनेक चमत्कारांना नकार देणारे सुद्धा हे महाराज होते. किंवा ज्या समाधीमध्ये संत शेख मोहम्मद यांची समाधी आहे, त्यांच्या पत्नीची सुद्धा समाधी आहे, पण त्या गाभाऱ्यापर्यंत आजही महिलांना प्रवेश दिला जात नाही. या काही प्रथा आणि परंपरा ज्या आहेत, त्या निश्चितपणे आजच्या काळामध्ये खटकणाऱ्या अशा वाटत असल्या, तर त्या काळानुसार, त्या परंपरानुसार त्या जपल्या गेलेल्या आहेत. त्यात आज ना उद्या बदल होऊ शकेल. पण संत मोहम्मद शेख आणि यांच्यासारखे जे लोक आहेत, ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून आपण जतन केलं पाहिजे, ते सांभाळलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे आणि ही आपली भारतीय संस्कृती आहे, असं या निमित्ताने मला वाटतं. हे समजून घेण्यासाठी अनेकांनी लेखन केलेलं आहे, ते आपण वाचून घेतलं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने गालबोट लागणार नाही, ध्रुवीकरण वाढणार नाही, द्वेषाची भाषा वाढणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे, असं या निमित्ताने एक मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आवाहन करू इच्छितो.